कार योगासनांचं महात्म्य हे अख्ख्या जगाला समजलेलं आहे. आपण योगासने खूप विविध प्रकारे करत असतो. पुढे वाकून, मागे वाकून, पायांना ताण देऊन, हातांना ताण देऊन, पाठीला पोटाला फिरवून, पीळ देऊन, अशा अनेक प्रकारे आपण योगासनांचा सराव हा करत असतो, ज्यामुळे आपली शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रगती होत असते. आणि त्यातलंच एक योगासन आज आपण शिकणार आहोत, ज्यामध्ये आपण कमरेला वळवतो आणि कमरेतून शरीराला उचलतो. तर असं आसन आहे शलभासन. शलभासन या आसनाचा जो शोध लागला, त्याच्यावरती जो विचार झाला आणि त्याच्यावरती जे ऋषीमुनींनी प्रायोगिकरण दृष्टीने जे पाहिलं ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. कारण या योगासनामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात. तसंच आपल्या शरीराला आणि मनाला फिरवणारं, वळवणारं हे असं आसन आहे. कारण याला आपण विपरीत दिशेने याचा सराव करत असतो. तर आधी आपण हे एकदा आसन पाहून घेऊयात आणि मग या आसनाचा सराव तुम्ही कसा करायचा किंवा शिकायचं कसं हे मी तुम्हाला सांगते. मी पहिले तुम्हाला 90 डिग्रीवरती पाय कसे उचलायचे शलभासनात हे दाखवणार आहे आणि त्यानंतर मग नवीन जे शिकत आहेत त्यांनी कसं या आसनाचा सराव करायचा हे आपण सर्व समजून घेणार आहोत. अशा आसनांचा सराव आपल्या शरीराला आरोग्य तर देतोच, पण त्यासोबत आपल्या विचार करण्याचा चांगला परिणाम होत असतो. माणूस कसं जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत त्याला काळजी आणि चिंता असते. काय हवं आणि काय नको याच्याच विचारामध्ये माणूस सतत असतो आणि त्याचा परिणाम हा त्याच्या विचारांवर होत असतो. मग सतत राजसिक आणि तामसिक या वृत्तीमध्ये विचार करत असल्यामुळे त्याच्या पोटावरती त्याचा परिणाम होतो, संपूर्ण आरोग्यावरती, आहारावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच आपल्या पोटाचा भाग किंवा कामग्रंथी यांनाच सारखा ॲक्टिवेशन, स्टिम्युलेशन्स मिळत असतात आणि हेच आपलं जीवन याप्रमाणे माणूस जगत असतो. तर अशा आसनांमुळे आपल्याला जी फिरत मिळते किंवा शरीराला आपण उलट्या दिशेने वळवतो, वाकवतो, उचलतो, अशा प्रकारांमुळे आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो, मनाला स्थैर्य मिळतं आणि आपला बौद्धिक विकास होतो. तर या आसनाचा सराव करायचा कसा हे आता आपण शिकून घेऊयात. सगळ्यात पहिले मी याची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगते. या आसनामध्ये दोन्ही हात आपण मांडीच्या खाली घ्यायचे. मी आता मांड्यांच्या खाली दोन्ही हात घेतलेत, हनुवटी खाली ठेवलेली आहे. एक पाय पहिले मी सरळ करते. आता तुम्हाला दिसत असेल मी डावा पाय उजव्या पायापेक्षा जास्त स्ट्रेट केलेला आहे, ताणलेला आहे आणि पायाचा टो हा असा न ठेवता असा ठेवलेला आहे. गुडघा कडक आहे आणि आता इथून मी हळूहळू पाय वरती उचलते. त्या अगोदर एक श्वास घेते आणि श्वास सोडताना आपण पाय हळूहळू उचलायचा आहे. आपल्याला शक्य आहे तितका पाय वरती उचलायचा. हे आहे 30 अंश. 30 अंशावरती पाय उचलू शकता, 45 अंशावरती उचलू शकता, जेवढं मी आत्ता उचललेलं आहे. 60 अंशावरती उचलू शकता आणि सरावाने 90. आता पहा, फक्त पाय उचलणे आणि ताणणे या दोन्हीमध्ये फार फरक आहे, भरपूर अंतर आहे. कारण पाय उचलत असताना आपले स्नायू तयार नसतात पाय उचलण्यासाठी आणि ते वजन घेण्यासाठी. तर कमरेवरती योग्य तो ताण मिळण्यासाठी आणि संपूर्ण पायाला ताण मिळण्यासाठी पण पायाला पहिले स्ट्रेच करणं महत्त्वाचं आहे. आणि हा स्ट्रेच जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या रक्तवाहिन्यासुद्धा चांगल्या प्रकारे ताणल्या जातात. त्या ताणल्या गेल्यामुळे तिथे आपण जेवढा वेळ आसन करतो किंवा आसनात स्थिर राहतो तेवढ्या वेळ रक्त अक्षरशः तिथे साखळतं. आणि जेव्हा आपण आसन रिलीज करतो, पाय खाली ठेवतो, तेव्हा रक्तप्रवाह पुन्हा पूर्ववत होतो आणि नवीन जोमाने हे रक्त पुढे ढकललं जातं आणि सर्व छोट्या छोट्या पेशींपर्यंत, आपल्या गुडघ्याच्या आणि कमरेच्या प्रत्येक भागापर्यंत हे चांगल्या रीतीने पोहोचलं जातं. तर असा आसनांचा उपयोग होत असतो. तर रक्ताभिसरणामध्ये मध्येच होल्ड किंवा मध्येच स्पीड हा जो वाढतो त्याचा उपयोग
आपल्या सर्व पेशींना होत असतो आणि त्यासाठीच आपण मसल कॉन्ट्रॅक्शन, मसल स्ट्रेचिंग यावरती सुद्धा नीट लक्ष दिलं पाहिजे. फक्त ती पोझिशन बघून करण्यापेक्षा त्याचा अनुभव घेत घेत आपल्याला त्याचा कसा परिणाम होतोय किंवा आपल्याला योग्य ठिकाणी ताण येतोय की नाही याच्या ऑब्झर्वेशनमधून आपला सराव आपण वाढवला पाहिजे. आता दुसऱ्या पायाने मी करून दाखवते आणि पुन्हा तो स्ट्रेच एकदा नीट बघून घ्या. स्ट्रेच केलाय पाय, तो पॉइंटेड केलाय. आत्ताच फक्त पाय न उचलता सुद्धा जो ताण दिलाय ना मी, त्यात तो ताण दिल्यामुळे कमरेपासून खूप चांगला ताण माझ्या टाचेपर्यंत पायाला मिळालेला आहे. इथून आता मी थोडासा वर उचलला इथे आणि ते जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या कमरेला त्याचा फार उपयोग होणार. तसंच नितंबावरची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा हे आसन आपल्याला उपयुक्त ठरतं. गुडघेदुखीसाठी सुद्धा, सांधेदुखीसाठी सुद्धा या आसनाचा उपयोग होतो. मग इथून थोडं अजून वर घेतलं की आता मला ओटीपोटाच्या ठिकाणी सुद्धा ताण जाणवतोय. इथून अजून थोडं वर घेतलं की मला पाठीला आणखीन ताण जाणवेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सरावामुळे आपल्याला आणखीन विविध बेनिफिट्स याचे शरीराला करून घेता येतात. तर आता आपण एकपाद शलभासन पाहिलेलं आहे जे प्रत्येकाला जमण्यासारखं आहे. आता आपण दोन्ही पायाने एकत्र कसं करायचं हे शिकत आहोत. दोन्ही हात पुन्हा मांड्यांच्या खाली ठेवूया. दोन्ही पाय उचलायचेत आता आपल्याला. त्यासाठी आपण दोन्ही पाय एकत्र ताणूयात. श्वास घ्या आणि श्वास सोडून पाय वरती उचला. या पद्धतीने आपल्याला दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत. जेव्हा आपण वजन उचलतो कुठलंही, हाताने जरी वजन उचललं तरी काही मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे पर्टिक्युलर बॉडी पार्टला स्ट्रेंथ मिळते ते पर्टिक्युलर वजन उचलण्यासाठी. तसंच पाय जेव्हा आपण उचलतो तर ते पायसुद्धा कमरेसाठी वजनच आहे. तर असे पाय आपण वरती उचलत असताना कमरेवरती जो ताण येतो त्यामुळे आपली मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि या मसल कॉन्ट्रॅक्शन्समुळे आपलं फुफ्फुसांचं आरोग्य देखील सुधारतं. कारण पाठ, छाती आणि पोट या 3 भागांवरती देखील ताण येतो पाय उचलत असताना. म्हणजे फक्त थोडीशी काही मूवमेंट केली ना आपण तरी त्याचा उपयोग संपूर्ण शरीराला होत असतो आणि म्हणून योगासने सर्वांसाठी उपयुक्त ठरतात कारण ती सोपी असतात, जमण्यासारखी असतात. तर आता आपण जे आसन पाहिलं शलभासन, या आसनामध्ये आपण पाय वर उचललेले म्हणून गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे ती पायाकडचं रक्त जास्तीत जास्त खालच्या म्हणजे ओटीपोटाच्या, पोटाच्या आणि छातीच्या भागाकडे आणि मेंदूकडे जास्तीत जास्त रक्त प्रवाहित होत असतं आणि ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती जेव्हा रक्ताला खेचून घेते तेव्हा या भागामध्ये रक्त जास्त प्रमाणात पोचतं आणि त्यामुळे आपल्या पोटातल्या अवयवांचा विकास होत असतो, पचनक्रिया सुधारते. तसंच ज्यांचे प्रोस्टेट एनलार्ज झालेले आहेत अशा पुरुषांना देखील या आसनाचा भरपूर उपयोग होतो. ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास आहे, मासिक पाळी अनियमितपणे येत असते किंवा ओव्हरीजमध्ये सिस्ट आहे, युट्रसमध्ये फायब्रॉइड्स आहेत, तर या आसनाचा सराव आपण नक्की करावा. फुफ्फुसांची आणि हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील या आसनाचा सराव करावा. तुम्ही करून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल आपल्या श्वासावरती याचा कसा परिणाम होतो ते. तर आता आपण जे आसन पाहिलं या आसनामध्ये पहिले एक बेसिक स्टेप पाहिली ज्यात आपण एक पाय उचलतो, मग आपण दोन्ही पाय कसे उचलायचे हेही पाहिलं. असाच सराव करत चला आणि मग मी सगळ्यात पहिले जे दाखवलं होतं दोन्ही पाय 90 डिग्रीवरती बॅलन्स केले होते त्याप्रमाणे तुम्ही पाय पूर्ण वरती उचलू शकता आणि या आसनाचा सराव देखील करू शकता. पण याला कित्येक दिवस गेले किंवा वर्ष गेला तरी काही हरकत नाही. शरीराला जेवढा झेपतोय तेवढा व्यायाम करायचा, जेवढा सराव आपल्या शरीराला आवश्यक आहे तेवढा व्यायाम सातत्याने करायचा. तुम्ही सातत्य ठेवलं तर तुमची नक्की प्रगती होणार, लवचिकता वाढणार, ताकद वाढणार आणि ही स्ट्रेंथ वाढल्यानंतर आपल्या ओव्हरऑल शरीराचं आरोग्य हे सुधारणार आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढणार. तर असं हे बहुगुणी शलभासन आपण सर्वांनी नित्य नियमित करावं आणि या आसनाचा पुरेपूर लाभ आपण स्वतःला करून घ्यावा. धन्यवाद.